हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? कामाला गेलतो मित्रांनो, कामाला त्यामुळं काय सकाळपासून व्हिडिओ नाही किंवा काय नाही मित्रांनो. कामाला गेलतो, कामाला सकाळी जायला उशीर झालता म्हणल्यानंतर कामाला गेल्यावर तर तुमच्या राजूभाऊचं काय व्हिडिओ येतच नाहीत. तर आता चालू आहे कामावरनं. भरपूर असं गार लागतंय म्हणून टोपी घातली. पण पिशवी ही अडकावली, इथं का डबा आहे. आलोय कामावरनं. म्हणलं सकाळपासून व्हिडिओ नाही म्हणल्यानंतर भाऊ बहिणींना आपल्या एखादा व्हिडिओ टाकावा. आणि असा विषय झाला मित्रांनो मोबाईलचा, की मोबाईलचा ऑटोमॅटिक डाटा मनानेच उडतोय काय कळानाच. त्याला नुसता डाटा चालू केला की मनानेच 50% कट झाला म्हणून सांगताय, परत त्याला 90% झाला, परत त्याला 100% झाला असं सांगताय. नेमकं काय मायरोनं केलंय का काय मोबाईलला काय माहिती. तर त्याच्यामुळं ती मोबाईलचा डाटाच मनानेच जातोय. नुसता डाटा टाकला की लगेच डाटा जातोय. नेमकं रिचार्जचं काय योग्यता ताईनं रिचार्ज टाकला होता ती मोबाईलला. तिला म्हणलं ती म्हणते की वापरला असेल, बघितलं असेल का. आता बघायला काय, आता माझ्यापाशीच मोबाईल आहे, काय बघत नाही त्याला, काहीच नाही. तर कामात तर बघायचं येत नाही. आणि कामात काय बघायला आले एखादं म्हणून माणूस काय म्हणतंय, गाणं तरी लावून, आपली गाणी लावून तरी काम करावा. पर गाणं कुठलं नाही, काहीच नाही त्याच्यात, चालनाच ती डाटाच राहिना तर काय करायचं. तर कोण आता चालू आहे कामावरनं. सकाळी पण गडबड होती म्हणल्यानंतर गेलतो कामाला लवकर. सकाळ म्हणजे गेलो म्हणजे उशीरच झाला. इथनं जायला 9 वाजल्या होत्या. 9 वाजल्यानंतर कामावर जायला वाजले 10:30 पावणे 11. कारण की भरपूर असं लांब काम आहे मित्रांनो. भांडगाव म्हणजे इथनं भांडगाववरनं जावं लागतंय रोई पसला ते आलेगाव कारखाना, तिथं जावं लागतंय बघा. टेंभुर्णीच्या अलीकडंच आहे थोडंसं, तिथं कामाला जातो या. आणि तिथनं हल्लो होतो आपण 5:30 पावणे 6ला हल्लो होतो, तरी आता इतका टाइम झालाय म्हणजे कमीत कमी आता 7 वाजल्या. रोड खराब आहे मित्रांनो, रोड काय चांगला नाही, त्याच्यामुळे आपलं दमादमाने यावं लागतं या. कसं आहे खड्डन खोलगज भरपूर आहेत. आणि आपल्या भाऊ बहिणींना तर माहितीच असेल भांडगावचा रोड कसा आहे, अवसरीचा रोड कसा आहे. तिथनं पुढं भरपूर असा रोड खराब आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळं होतो उशीरच, कामावर जायला पण होतो यायला पण होतो. तर परवा दिवशी तर कामावर गेलतो मित्रांनो. तिथं त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला सकाळचा, ती पण डाटा मारूनच टाकला आणि तेवढा गेला की परत डाटा संपला, असं झालं. आणि त्या दिवशी तर इतकी तब्येत खराब होती का ना मित्रांनो माझी, काय सांगायचं. सकाळचं अशी टोपी घातलेली, परत त्याला जर्किंग होतं, परत हे टापर बांधला होता कानाला, तरी थंडच वाजत होती, इतकी भरपूर थंड वाजत होती की ते बोलायचं कामच नाही. उन्हाला झोपलो होतो 12 वाजेपर्यंत नुसतं मी, गारच नुसतं लागायचं. तर मुकदमाला म्हणलं मला काय काम करायला येणार नाही गाड्यानं, गोळ्या घेऊन या म्हणलं तुम्ही. तर गोळ्या घेऊन ते मुकदमा आलं चांगलं 11 वाजता. मग 11 वाजता आल्यानंतर काय झालं, त्या गोळ्या खाल्या. आणि गोळ्या खाल्यानंतर परत त्याला झोपलो, चांगला अंगातनं घाम निघस्तोवर झोपलो. पावरच्या गोळ्या आणल्या होत्या त्यांनी पण. मग त्या गोळ्यांनी जरा थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर परत उठलो 2 वाजता. आणि 2 वाजता उठून परत त्याला 200 गुटी बांधली. मग म्हणलं की आता जोडीदार होता ते पण म्हणलं आळसल्यासारखा होईल. मग परत त्याला उठलो आणि परत 200 गुटी बांधली त्यांच्यावर. आणि म्हणलं आपलं 200 बांधून म्हणलं चला घरी. मग कारण की कसं आहे, एकदा काळ असलं का नाही मग त्यांना पण जोडीदाराला पण काम करू वाटत नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळं म्हणलं आपण पण बांधू लागावे. मग आज होती तब्येत बरी म्हणल्यानंतर आज पण उशीर झालता, तर आज बांधली गुटी. सकाळी उठल्यानंतर गॅसवर पाणी तापवलं थंड पाण्याने, म्हणलं आंघोळ करायला नको. त्या दिवशी थंड पाण्याने आंघोळ केली म्हणल्यानंतर म्हणलं तब्येत बिघडली होती, तर म्हणलं आता थंड पाण्याने काय आंघोळच करायला नको. त्याच्यामुळं गरम केलं तर गॅसवरती पाणी, आणि गॅसवर पाणी गरम करून गेलतो कामाला.
कसं आहे मित्रांनो, परतच्याला सर्दी अगोदरच होते, दवाखान्यातनं पिंकीलाही आणलं होतं म्हणल्यानंतर जरा अंगात शिनोटाच होता आणि कसं आहे सर्दी पण होती थोडीशी. सर्दी पण होती म्हणल्यानंतर काय केलं, तसंच 5:30 वाजता आंघोळ केल्यानंतर पाणी भरलं होतं ना, आणि पाणी भरल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ केली त्याच्यामुळं एकदम असं गार वाटायला लागलं. तरी माझ्या व्हिडिओमध्ये ते आहेच गार वाटतंय म्हणून, कारण की भरपूरच गार लागत होतं. तरी पिंकी म्हणली स्वेटर हे घालून जा, जर्किंग हे. तर गेलतो जर्किंग हे घालून, पण तरी पण गारच वाटत होतं, नुसतं लटलट लटलट हातपाय ओढायचं आणि काय. त्यामुळं उन्हाला तिथं झोपलो आणि त्यानंतर मग दुपारनं ती 200 आपली गुटी बांधली. बरं वाटायला लागल्यानंतर म्हणलं आज बांधावं, तर आज बांधली मित्रांनो. आज केलं संध्याकाळ पत्र काम, कारण की आता उद्याच्याला ती फायनल होईल ना, तिथं पण बांधायची होती. 4000 म्हणल्यानंतर होईल उद्याच्याला फायनल. मग उद्याच्याला ती फायनल आपली करून टाकायची, परत दुसरीकडे जायचं. दुसरीकडं येतोय ना जोडीदाराचा फोन. म्हणजे कसं आहे, ज्याला पहिल्यांदा हो म्हणलंय त्याच्यापाशी तर मित्रांनो जावंच लागेल कामाला. आता 10 दिवस खाडं झालं, नाहीतर 10 दिवस खाडं नसतं झालं म्हणजे मग हिकडलं आपलं झालं असतं, हिकडलं काम हांडेल की मग इकडं. आता तिथं पण दवाखान्यात पण थांबावं लागत होतं, त्याच्यामुळं दवाखान्यात पण थांबलो तिथं. का आता मी म्हणत होतो मस्त कामालाही जातो, पण पिंकी म्हणायची की तुम्ही जाऊ नका कुठं, तुम्ही तरी थांबा इथं. आता मी तिथंच होतो, मग त्याच्यामुळं लागायचं बघायला, हिकडलं तिकडलं बघावं लागतं ना. दवाखान्यातनं काय सांगितलं आणायला की लगेच तिथं आणावं लागायचं. परत इकडं पळापळ कर, तिकडं पळापळ कर, त्याच्यामुळे तिथं बी गडी माणूस लागतच होता. तिथं ती म्हातारी होती म्हणल्यानंतर म्हातारी पिंकीची आजी. मग आता त्यांना तरी एवढं म्हणजे समजतंय का, त्याच्यामुळं त्या पण म्हणल्या तू पण थांब. तर ती तरी म्हणायच्या की आपलं कामाला जाण परत ये. पण पिंकी म्हणले नग कामन बिमन काय, काम तर करतात असते सारखं, आता एवढ्या बरं राहून दे म्हणले 10 दिवस एवढं तरी. तरी आता त्या दिवशी आणली होती तेव्हा मित्रांनो तिचं टाकं ओलं निघालं होतं, तर ड्रेसिंग ही केली होती. मग परतच्याला आमच्या इथं आणल्यावर पण ड्रेसिंग केली ती. ते मॅडम म्हणले की आता ड्रेसिंगची नाही काय गरज, पण तरी पण तिला म्हणलं ड्रेसिंग तिथं पण गेल्यानंतर कर. तर गेली पिंकी माहेरला. चुकून घर तर बुचबुच दिसायला लागलं, कोणच नाही, मी एकटाच आहे बघा. बसलो येऊन घरात बघून समद मोकळं. मायरू ही आली की लगे यायची बसायची. आता हाय अडचण म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे, तिला पण ती घेतलं पाहिजे, ते काय बाळात न्यायला लागतं ते. परतच्याला इथं आपल्या पाण्या लावल्याची पण अडचण आहे. परतच्याला तिला लगेच्या लगे भाकरी कालवण हे तरी करा येईल का. आता मस्ती करल, पण परतच्याला पुढं पुढं तिला जाचल अडचण येईल. त्याच्यामुळं म्हणलं जा तिकडं. मग ती आलता तिचा भाऊ गाडी घेऊन आल्यानंतर मग गेल्या तिला घेऊन मायरूला, बाळाला, पिंकीला. राह म्हणलं महिना 6 महिना. तरी ती म्हणत होती की या तुम्ही. म्हणलं यायचं काय नाही, पण म्हणलं आपल्याला हप्ताही आहे तर मला भरावं लागते म्हणलं, 4 रुपयाचं काम करावं लागेल. राहावं म्हणलं तुम्ही निवांत म्हणलं, मी पण इथं म्हणलं हप्ता हे भरून मग 4-8 दिवस कामाचं भरल्यावर म्हणलं येईन चक्कर टाकून परत त्याला चक्कर एक टाकायला तिकडे. तर मायरू म्हणते पप्पा तुम्ही या बरं का, लगेच या. आता लगे जाऊन तरी मित्रांनो जमल का आपल्याला. हा केलं तर पाहिजे का नाही. आता आहे तर बाबा 10-5 रुपये तर दिलं पाहिजे तर ह्याचं त्याचं. हा घरी बसून तरी काय आहे. हाय थोडंसं आपलं होईल त्यातनं पण मोकळा आता झाला. आता ह्या आपलं समजे ह्यातनं तर मोकळं, आपल्या आता बाळपण झालेलं आहे त्यातनं पण मोकळं झालेलं आहे. ती पण दवाखाना आता हे झाला तरी आपलं 10-5 रुपये राहावं जवळ, कारण की लागत्यात परतच्याला. बाळ आपलं लहान आहे त्याच्यामुळं. मायरो आहे, मायरूचा लय जीव आहे. मायरू म्हणते पप्पा या. काय करायचं मग भावा बहिणीनं. तर आलोय कामावून आताच. सकाळी आईनं पण भाकर वांग्याचं कालवण दिलतं, खाल्लं ती दुपारी. आता काय केलंय काय माहित, मी पण नाही विचारलं, आता चालू आहे कामावरनं. तर चला मग मित्रांनो,
करा तुम्ही पण जेवण, मी पण जेवण करतो. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय.